सूत्रकारांची धर्माच्या स्वरूपाविषयीची भूमिका. बहुसंख्य भारतीय लोकांच्या दृष्टीने धर्म ही एक अत्यंत पवित्र संकल्पना आहे. त्यांच्या हृदयात धर्माला अत्यंत मानाचे, अत्यंत आदराचे स्थान आहे. आपले सर्व आचार व व्यवहार धर्माला अनुसरून व धर्माच्या आधारे घडावेत अशी त्यांची भावना असते. त्यांनी धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे मानवी जीवनाचे 4 पुरुषार्थ मांडले असून धर्म हा त्या 4 पहिला आणि पायाभूत मूलभूत स्वरूपाचा पुरुषार्थ असल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ धर्म ही भारतीय लोकांच्या जीवनात फार खोलवर रुजलेली बाब आहे. तिने भारतीय लोकांच्या अंतर्बाह्य व्यक्तित्वाला झपाटून टाकलेले आहे. धर्म ही अत्यंत इष्ट, हितकारक व कल्याणकारक गोष्ट असल्यामुळे आपण तिचे प्राणपणाने रक्षण केले पाहिजे अशी उत्कट भावना त्यांच्या मनात असते. तात्पर्य, बहुसंख्य भारतीय लोकांच्या मनात धर्मावर दृढ निष्ठा असते, अपार श्रद्धा असते. ज्या धर्माला लोकांनी आपल्या मनात इतके अग्रक्रमाचे, इतके मध्यवर्ती स्थान दिले आहे, तो धर्म आहे तरी कसा, त्याचे स्वरूप कसे आहे याविषयीची जिज्ञासा आपल्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये धर्माच्या स्वरूपाविषयी खूप चिंतन करण्यात आले आहे. त्या सगळ्याचा आढावा घेणे हा काही येथे आपला उद्देश नाही. धर्मसूत्रांची संक्षिप्त चिकित्सा हा प्रस्तुत पुस्तकाचा उद्देश आहे. त्यामुळे सध्या धर्मसूत्रांची धर्माच्या स्वरूपाविषयीची भूमिका जाणून घेणे एवढेच आपल्या दृष्टीने पुरेसे आहे. धर्माची विलक्षण ओढ असलेल्या सर्वसामान्य माणसांनी धर्माच्या स्वरूपाविषयी आपल्या मनात काही धारणा बनवलेल्या असतात, काही आडाखे बांधलेले असतात. पण धर्मशास्त्रीय दृष्ट्या पाहता या मनोधारणा व हे आडाखे यांना काहीही महत्त्व नसते. कारण धर्म ही एक पारिभाषिक संज्ञा असल्यामुळे धर्मसूत्रांसारखे धर्मग्रंथ धर्माची जी व्याख्या सांगतात तीच अधिकृत व प्रमाण मानली जाते. स्वाभाविकच ज्यांना परंपरागत धर्माचे स्वरूप जाणून घ्यायचे असेल त्यांना धर्मसूत्रांची धर्मविषयक भूमिका जाणून घ्यावीच लागेल. धर्माचे प्रयोजन. पुरुषाने स्वतःच्या निःश्रेयसासाठी म्हणजेच मोक्षासाठी धर्म जाणण्याची इच्छा करावी असे वसिष्ठाने पहिल्याच सूत्रात म्हटले आहे. धर्माचे स्वरूप जाणून त्याचे आचरण करणारा मनुष्य इहलोकी सर्वात अधिक प्रशंसनीय ठरतो आणि मृत्यूनंतर स्वर्गलोकाची प्राप्ती करतो असेही त्याने लगेच म्हटले आहे. वसिष्ठाच्या या म्हणण्याचा आशय स्थूलमानाने सांगायचा तर असे म्हणता येईल की धर्माचे स्वरूप जाणून त्याचे आचरण करणाऱ्या माणसाचे ऐहिक आणि पारलौकिक असे दुहेरी कल्याण होते. असे दुहेरी कल्याण हेच धर्माचे प्रयोजन वा फळ होय. वेद हे धर्माचे मूळ. धर्माचे स्वरूप जाणण्याचे जे काही मार्ग उपलब्ध आहेत त्यामध्ये वेद हा सर्वश्रेष्ठ मार्ग मानला जातो. सर्व धर्मसूत्रांनीही हीच भूमिका घेतलेली आहे. वेद हे धर्माचे मूळ होय असे गौतमाने पहिल्याच सूत्रात म्हटले आहे. कर्तव्य म्हणून वेदाने जे काही सांगितले असेल तो धर्म होय असे वसिष्ठाने म्हटले आहे. प्रत्येक वेदामध्ये धर्माचा उपदेश केलेला असून त्याला अनुसरून आम्ही धर्माची व्याख्या करणार आहोत असे बौधायनाने पहिल्या दुसऱ्या सूत्रातच सांगून टाकले आहे. धर्मज्ञ लोकांनी सांगितलेले आचरणाचे नियम आणि वेद हे धर्माच्या बाबतीत प्रमाण होत असे आपस्तंभाने दुसऱ्या तिसऱ्या सूत्रात सांगितले आहे. खरे तर त्याच्या दृष्टीने देखील वेद हेच मूळ प्रमाण आहे. टीकाकारांनी तसे दाखवूनही दिले आहे. पण सूत्रात नोंदवताना मात्र त्याने धर्मज्ञांच्या नियमांचा उल्लेख आधी केला असून वेदांचा नंतर केला आहे. धार्मिक क्षेत्रात वेदांचे स्थान सर्वोच्च होते. धर्माच्या बाबतीत त्यांचा शब्द हा अखेरचा शब्द होता. त्यांचा शब्द हे अंतिम प्रमाण होते. हे धर्मसूत्रांच्या वरील विधानांवरून सहजपणे ध्यानात येते. भारतीय समाजाचा इतिहास नीट समजण्याच्या दृष्टीने वेदांचे हे स्थान जाणून घेणे फार फार महत्त्वाचे आहे. वेदांना अनुसरणाऱ्या स्मृती हे दुसरे प्रमाण. स्मृती म्हटले जाणारे ग्रंथ हे धर्म जाणण्याच्या दृष्टीने वेदांच्या खालोखाल महत्त्वाचे प्रमाण होय. वेद जाणणाऱ्यांनी रचलेल्या स्मृती हे धर्माचे दुसरे प्रमाण असल्याचे गौतमाने म्हटले आहे. स्मृतींनी सांगितलेला धर्म हा वेदांनी सांगितलेल्या धर्मानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा धर्म होय असे बौधायनाने म्हटले आहे. स्मृतींनी सांगितलेल्या धर्माचे स्थान वेदोक्त धर्मानंतर असल्याचे वसिष्ठानेही नोंदवले आहे. स्मृतींना प्रमाण मानण्याच्या बाबतीत एक नियम आवर्जून ध्यानात ठेवायचा असतो. तो नियम असा: वेदांना अनुसरणाऱ्या स्मृतीच स्वीकारायच्या, वेदांना न अनुसरणाऱ्या वा वेदांच्या विरोधात जाणाऱ्या स्मृती स्वीकारायच्या नाहीत. शिष्टाचार हे तिसरे प्रमाण. वेद जाणणाऱ्यांचे शील हे धर्माचे तिसरे प्रमाण असल्याचे गौतमाने म्हटले आहे. श्रुती आणि स्मृती यांचा आधार मिळाला नाही तर शिष्टाचार हे धर्माचे प्रमाण ठरते असे वसिष्ठाचे मत आहे. शिष्टांचे आचरण
हा तिसऱ्या क्रमांकाचा धर्म असे बौधायनाने म्हटले आहे. शिष्ट उपलब्ध नसतील तर कमीत कमी 10 जणांची परिषद धर्मविषयक निर्णय देईल असेही त्याने म्हटले आहे. याचा अर्थ शिष्ट हे तिसरे व परिषद हे चौथे प्रमाण असे त्याचे मत आहे. गौतमाने मात्र एखाद्या बाबतीत श्रुती व स्मृती यांचे नियम उपलब्ध नसतील तर त्या बाबतीत कमीत कमी 10 शिष्टांची परिषद प्रमाण असल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ शिष्ट व परिषद हे त्यांच्या दृष्टीने शिष्टांची परिषद या स्वरूपाचे एकच प्रमाण होय. गौतमाचे म्हणणे अधिक शास्त्रीय आहे आणि बौधायनाचे मत गोंधळ वाढवणारे आहे. शिष्टांच्या अभावी परिषद निर्णय देईल असे बौधायन म्हणतो, पण शिष्ट उपलब्धच नसतील तर परिषदेसाठी वेगळे धर्मज्ञाते कुठून आणणार हा प्रश्न आहे. अशा स्थितीत आपण गौतमाला अनुसरून शिष्टांची परिषद हेच सूत्रकारांच्या दृष्टीने तिसऱ्या प्रमाणाचे स्वरूप आहे असे मानून त्याची चर्चा करूया. उहापोह करण्यात कुशल असलेल्या निर्लोभी अशा कमीत कमी 10 शिष्टांनी विशिष्ट कार्य योग्य म्हणून सांगितले तर त्याचे आचरण करावे असे गौतम पूर्वोक्त सूत्रात म्हणतो. हे 10 जण ब्राह्मण असतात हे गृहीत असून हरदत्ताने आपल्या टीकेत तसे स्पष्टीकरण दिलेही आहे. 4 वेदांमध्ये पारंगत असलेले 4 जण, वानप्रस्थ वगळून इतर 3 आश्रमातील 3 जण आणि वेगवेगळ्या धर्मशास्त्रांचे ज्ञाते असलेले 3 जण अशा कमीत कमी 10 जणांची परिषद बनते असे गौतम पुढच्याच सूत्रात सांगतो. इतके लोक मिळू शकले नाहीत तर वेद जाणणारा श्रोत्रिय ब्राह्मण असा एक शिष्ट देखील वादग्रस्त मुद्द्याच्या बाबतीत जे सांगेल ते करावे असा मार्ग त्याने सांगितला आहे. शिष्ट कोणाला म्हणावे हे सांगताना बौधायन म्हणतो, मत्सर नसलेले, अहंकाराने रहित, कुंभीधान्य, लोलूप म्हणजेच अधाशी नसलेले आणि दंभ, दर्प, लोभ, मोह व क्रोध यांनी रहित असे जे असतात ते शिष्ट होत. ज्यांनी इतिहास, पुराणे व वेदांगे यांच्यासह वेदांचे अध्ययन केलेले असते, जे वेदांच्या आधारे अनुमान करणे जाणतात आणि जे वेद हे धर्माचे प्रत्यक्ष कारण असल्याचे मानतात ते शिष्ट होत. 6 दिवस, 10 दिवस, 6 महिने अथवा 1 वर्ष पुरेल इतक्या धान्याचा साठा ज्यांच्याकडे असतो ते कुंभी धान्य होत. अशी वेगवेगळ्या टीकाकारांनी वेगवेगळी मते मांडली आहेत. हे शिष्ट मिळाले नाहीत तर 10 जणांची परिषद धर्माच्या बाबतीत निर्णय घेईल हे बौधायनाचे मत आपण पाहिले आहेच. ही परिषद कशी बनते याविषयी एक परंपरागत श्लोक त्याने उद्धृत केला आहे. त्याचा आशय असा: 4 वेद जाणणारे चौघे, 1 मीमांसक, 1 वेदांगे जाणणारा, 1 धर्मशास्त्रांचा ज्ञाता आणि 3 आश्रमातील 3 एवढे कमीत कमी 10 विप्र म्हणजेच ब्राह्मण ही परिषद होय. क्षत्रिय व वैश्य यांना धर्मोपदेशाचा अधिकार नाही हे दर्शविण्यासाठी येथे विप्र हा शब्द वापरला असल्याचे स्पष्टीकरण टीकाकार श्री गोविंद स्वामी यांनी दिले आहे. शूद्राला तो अधिकार नाही हे शास्त्रकारांचे मत तर जगजाहीरच आहे. जर 10 जण मिळाले नाहीत तर काय करावे हे सांगताना त्यानंतर बौधायन म्हणतो, किंवा धर्माचे प्रवक्ते म्हणून 5 जण असावेत वा 3 जण असावेत वा अनिंदित असा 1 जण देखील चालेल, पण इतर प्रकारचे हजारो असले तरी नकोत. व्रत न करणारे, मंत्र न जाणणारे आणि केवळ जातीच्या नावावर जगणारे हजारो लोक एकत्र जमले तरी त्यांची परिषद बनत नाही. लाकडाचा हत्ती, कातड्यामध्ये भुसा भरून तयार केलेला हरिण आणि अध्ययन न करणारा ब्राह्मण हे 3 जण नुसते नामदारी होत. तमोमूढ आणि धर्म न जाणणारे मूर्ख लोक पापाच्या बाबतीत केव्हा काही सांगतात तेव्हा ते पाप शेकडो पटींनी वाढून ते सांगणाऱ्या वक्त्याला लागते. धर्माची दारे खूप असतात, त्याची गती सूक्ष्म व आचरण करण्यास अवघड असते. म्हणून एखाद्या बाबतीत संशय निर्माण झाला असता बहुज्ञ असलेल्याने देखील एकट्याने त्या बाबतीत निर्णय देऊ नये. धर्मशास्त्ररूपी रथावर आरूढ झालेले आणि वेदरूपी खड्ग धारण करणारे ब्राह्मण क्रीडेसाठी म्हणून देखील म्हणजेच सहजपणे फारशा गांभीर्याने नव्हे असे जे बोलतील तो सर्वश्रेष्ठ धर्म मानण्यात आला आहे. बौधायनाच्या या श्लोकांपैकी व्रत न करणाऱ्या तमोमूढ आणि नामधारी धर्मप्रवक्त्यांविषयीचे श्लोक वसिष्ठाने अर्थपरिवर्तन न करता पण शब्दरचनेत किंचित फेरफार करून स्वतःच्या सूत्रग्रंथात दिले आहेत. आर्य लोक कर्तव्य म्हणून ज्याची प्रशंसा करतात तो धर्म आणि ज्याची निंदा करतात तो अधर्म असे आपस्तंभाने म्हटले आहे. वेदांना अनुसरणाऱ्या स्मृती आणि वेदांना अनुसरणाऱ्या शिष्टांचे आचरण ही धर्माची 3 प्रमाणे असल्याचे सूत्रकारांचे मत आपण पाहिले. वस्तुतः बारकाईने पाहिले असता ही 3 स्वतंत्र प्रमाणे नसून वेद या एकाच प्रमाणाची 3 रूपे आहेत हे सहजपणे आपल्या ध्यानात येते. परंपरेनुसार धर्माच्या बाबतीत वेदांचे प्रामाण्य अद्वितीय आहे यात शंका नाही. वेद प्रमाण होत ही निष्ठा होय हे वेदशास्त्र जाणणाऱ्यांचे मत आपस्तंभाने उद्धृत केले असून वेदांनी जी कर्मे सांगितली असतील
तीच करावीत आणि त्यांच्याविरुद्ध केलेला आचार हा अप्रमाण मानला जातो असे म्हटले आहे. गौतमाने राजाच्या व्यवहाराचे प्रमाण म्हणून वेद, धर्मशास्त्रे, वेदांगे, उपवेद व पुराणे यांचा निर्देश केला असून धर्मशास्त्रांपासून पुढे निर्दिष्ट केलेले ग्रंथ वेदांना अनुसरणारेच हवेत, हे यामागचे गृहीतच आहे. राजाच्या दृष्टीने न्यायनिवाडे वगैरेंसारखे व्यवहार करताना वेदादी ग्रंथांप्रमाणेच देश, जात व कुल यांचे धर्मही प्रमाण असतात असेही गौतम म्हणतो. पण ते धर्म वेदाच्या विरुद्ध नसले तरच प्रमाण होतात हे मात्र आवर्जून सांगतो. एखाद्या निर्णयाच्या बाबतीत मतभेद झाले असता राजाने वेद जाणणाऱ्यांशी विचारविनिमय करून निर्णय घ्यावा असे तो म्हणतो. अशा पद्धतीने त्याने निर्णय घेतला असता तो त्याच्या कल्याणाचा ठरतो हे सांगून तो पुढे म्हणतो, क्षत्रियाच्या मदतीने ब्राह्मण देव, पितर व मनुष्य यांना धारण करतो हे परंपरेवरून कळते. सूत्रकारांच्या दृष्टीने भारताच्या धार्मिक, सामाजिक व राजकीय जीवनात वेदांचे स्थान किती महत्त्वाचे होते हे यावरून स्पष्ट होते. गौतम म्हणतो, वेदांचे ज्ञान हे सर्वश्रेष्ठ होय, कारण धर्म आणि श्रुती यांचे मूळ तेच आहे. धन, नातेसंबंध, कर्म, जात, विद्या, वय इत्यादी सर्व गोष्टींपेक्षा वेदांच्या ज्ञानाला अधिक महत्त्व असून ते ज्याच्याकडे असते त्याला सर्वात जास्त मान दिला पाहिजे असे गौतमाचे म्हणणे आहे. वेदांना देण्यात आलेले हे असाधारण प्रामाण्य पाहता धर्माचे स्वरूप समजून घेताना वेदांच्या संदर्भातील पुढील काही मुद्दे ध्यानात घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. वेद हा भारतीयांचा फार मोठा वारसा आहे. खरे तर तो एकूण मानवजातीचाच मोठा वारसा समजला जातो. प्राचीन मानवाचा इतिहास समजण्याच्या दृष्टीने वेदवाङ्मय अत्यंत उपयुक्त आहे. स्वतःला लेखनकलेचा शोध लागला नव्हता, लिपीचे शास्त्र अवगत झाले नव्हते, त्या काळात भारतीय ब्राह्मणांनी वेदांचे पाठांतर करून वेदांचे जतन केले. त्यांनी पाठांतराच्या अनेक पद्धती विकसित करून अत्यंत काळजीपूर्वक व कष्टपूर्वक या ग्रंथांचे जतन केले आणि म्हणूनच आपणाला आज हे महत्त्वपूर्ण वाङ्मय उपलब्ध झाले आहे. ब्राह्मणांनी या सगळ्यासाठी जे काही परिश्रम घेतले आणि जी दूरदृष्टी दाखवली त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत आणि हे ग्रंथ जतन करण्याचे जे काही श्रेय असेल ते त्यांना जरूर दिले पाहिजे. त्यांचे श्रेय त्यांना दिल्यानंतर मात्र या बाबतीत इतरही काही गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत. हे जतन करण्यासाठी ब्राह्मणेतरांनी काही त्याग केला काय, त्यांनी काही बलिदान केले काय आणि त्यांच्याकडे काही श्रेय जाते काय तेही जाणून घेतले पाहिजे. या बाबी तपासून पाहू लागलो की धक्कादायक निष्कर्ष निघू लागतात. या सर्व बाबींचे काही विवेचन आता आपणास करायचे आहे. शंका विचारणे हे पाप. वेद हे सर्वश्रेष्ठ प्रमाण असल्यामुळे त्याची चिकित्सा करणे हे वैदिक धर्मामध्ये पाप मानण्यात आले आहे. अशी चिकित्सा करणाऱ्याला नास्तिक म्हटले जाते. जो वेदांची आणि ब्राह्मणांची निंदा करतो तो नास्तिक असे गोविंद स्वामींनी बौधायन धर्मसूत्रावरील टीकेत म्हटले आहे. येथे न्याय्य चिकित्सा ही देखील वैदिकांच्या दृष्टीने निंदा ठरते हे मुद्दाम ध्यानात घेतले पाहिजे. खरे म्हणजे बुद्धी ज्ञानाने शुद्ध होते, मन सत्याने शुद्ध होते अशा अर्थाचा एक श्लोक बौधायनाने आपल्या ग्रंथात दोनदा दिला आहे. पण ज्ञान आणि सत्य या येथे पारिभाषिक संज्ञा आहेत. हे ध्यानात न घेता त्यांचा वरवरचा अर्थ घेतला तर मात्र आपली फसवणूक होते. येथे वेदांचे व त्यांना अनुसरणाऱ्या ग्रंथांचे ज्ञान हेच खरे ज्ञान व सत्य मानले जाते आणि त्यांच्यामुळेच बुद्धी व मन शुद्ध होते अशी वैदिकांची धारणा आहे. वेदांची चिकित्सा करून त्यांच्या बाबतीत शंका व प्रश्न विचारून प्राप्त होणारे आणि त्यांच्या विरोधात जाणारे ज्ञान प्रत्यक्षात कितीही सत्य, वस्तुनिष्ठ व पवित्र असले तरी वैदिकांच्या दृष्टीने त्याच्यामुळे माणसाची बुद्धी मलिन, अशुद्ध व कलुषित होते. हे स्पष्ट व्हावे म्हणून श्रद्धा आणि अश्रद्धा यांच्या बाबतीत बौधायनाने मांडलेले विचार मुद्दाम जाणून घेण्यासारखे आहेत. तो म्हणतो, देव श्रद्धारहित माणसाने दिलेल्या आहुतीचा स्वीकार करीत नाहीत. एका बाजूला सुचिरभूत परंतु श्रद्धारहित माणसाने दिलेले अन्न आणि दुसऱ्या बाजूला श्रद्धाळू परंतु अशुचिरभूत माणसाने दिलेले अन्न, या दोहोंच्या बाबतीत विचारविमर्श करून देवांनी ते दोन्ही प्रकारचे अन्न समान मानले. प्रजापती मात्र त्यांना म्हणाला, ते समान नाही, ते विषम आहे. श्रद्धाहीन माणसाचे अन्न वाया जाते, श्रद्धेने पवित्र झालेल्या माणसाचे अन्न श्रेयस्कर असते. या बाबतीत उदाहरण देतात, अश्रद्धा हे सर्वात मोठे पाप होय, या उलट श्रद्धा हे सर्वश्रेष्ठ तप होय. म्हणून देवता अश्रद्धेने देण्यात आलेल्या आहुतीचे भक्षण करीत नाहीत. मूर्ख मनुष्य यज्ञ करून वा दान देऊनही स्वर्गाला जात नाही. ज्याचे आचरण शंकेने आच्छादित झालेले असते, जो स्वतःच्या इच्छेनुसार वागत असतो आणि जो धर्मशास्त्रांनी घालून दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन करतो, तो मनुष्य धर्माच्या आचरणाला विरोध केल्यामुळे मूर्ख म्हटला जातो. बौधायनाने येथे घेतलेली भूमिका
ही त्याची एकट्याची वैयक्तिक भूमिका आहे असे मुळीच नव्हे. त्याने एकूण वैदिक परंपरेची श्रद्धा व अश्रद्धा यांच्याविषयीची भूमिका येथे शब्दबद्ध केली आहे असे म्हणणेच योग्य होईल. श्रद्धा ही शुद्धीपेक्षाही मोठी शुद्धी आहे आणि अश्रद्धा ही अशुद्धीपेक्षाही मोठी अशुद्धी आहे असे त्याने सुचवले आहे. श्रुती, स्मृती आणि शिष्ट यांच्यावर आणि पर्यायाने यांच्या आवरणाखाली वावरणाऱ्या ब्राह्मणांच्या शब्दावर श्रद्धा ठेवणे हे सर्वात मोठे तप आहे असे तो सुचवत आहे. याउलट त्यांच्याविषयी अश्रद्धा दाखवणे, त्यांच्यावर अविश्वास प्रकट करणे, शंका विचारणे, प्रश्न उपस्थित करणे वा चिकित्सा करू पाहणे हे सर्वात मोठे पाप आहे असे त्याचे म्हणणे आहे. श्रद्धेचा पुरस्कार आणि अश्रद्धेचा धिक्कार करणारे लोक कोण असतात हे आपण नीट समजून घेतले पाहिजे. ज्यांच्यावर श्रद्धा ठेवायची असते तेच अशा प्रकारे श्रद्धेचा गौरव करतात. लोकांनी त्यांच्यावर श्रद्धा ठेवल्यामुळे त्यांचे समाजातील प्रतिष्ठेचे स्थान अबाधित राहते. त्यांचा आर्थिक लाभ होतो, स्वार्थ साधतो, त्यांची समाजावरची पकड दृढ होते. याचा अर्थ श्रद्धेचा प्रचार केल्यामुळे ज्यांचा फार मोठा फायदा होतो तेच लोक श्रद्धेचा गौरव करीत राहतात. श्रद्धेला विरोध करणारे लोक प्रश्न विचारू पाहतात, शंका उपस्थित करतात, चिकित्सा करतात, स्वतःचा विवेक वापरतात, स्वतःची बुद्धी वापरून आपली स्वतंत्र मते बनवतात. याचा परिणाम म्हणून प्रस्थापित व्यवस्थेला तडे जातात. त्या व्यवस्थेचा लाभ घेणाऱ्यांची प्रतिष्ठा बाधित होते, त्यांच्या स्वार्थांवर गदा येते. याउलट सर्वसामान्य लोकांसाठी विविध संधींची दारे उघडतात. ते पूर्व प्रस्थापितांच्या बरोबरीला येऊ लागतात. त्यांचे जीवन फुलू लागते, त्यांच्या शब्दाला किंमत येते. ते समाजाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. आंधळी श्रद्धा ठेवली असता त्यांना यापैकी कशाचाही लाभ होत नाही, त्यांचे अखंड शोषणच होते. अशा स्थितीत सर्वसामान्य लोकांनी कोणती भूमिका घेणे योग्य असते आणि प्रत्यक्षात ते कोणती भूमिका घेतात ते पाहण्यासारखे आहे. त्यांनी श्रद्धेचा उपदेश उधळून लावावा आणि अश्रद्धेचा मार्ग धरावा हेच त्यांच्या स्वतःच्या आणि एकूण समाजाच्या दृष्टीने योग्य होय. तथापि पिढ्यानपिढ्या आणि अगदी लहानपणापासून ज्यांच्यावर श्रद्धेची मोहिनी पडलेली असते ते लोक आंधळ्या श्रद्धेच्या मार्गाने जातात. त्या मार्गाने जाण्यामुळे आपली फसवणूक होते, आपल्यावर अन्याय होतो, आपली हानी होते हे पाहण्याचे भान त्यांना उरलेले नसते. ते स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता गमावून बसलेले असतात. नेमके सांगायचे तर मानसिक व बौद्धिकदृष्ट्या गुलाम बनलेले असतात. गुलामगिरीचा विळखा तोडण्याची इच्छाच त्यांच्याकडे नसते. मग तशी कृती त्यांच्याकडून होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. धर्मसूत्रे निर्माण झाली त्याला आता 2-2.5 हजार वर्षे झाली. या काळातील भारताचा सामाजिक इतिहास पाहिला असता येथील बहुजनांच्या गुलामगिरीवर चांगला प्रकाश पडतो. ज्यांनी धर्मसूत्रांसारखे ग्रंथ लिहून बहुजनांच्या गळ्यात श्रद्धेचे जोखड बांधले त्यांच्या दृष्टीने श्रद्धेचा मार्ग हा स्वातंत्र्याचा, अस्मितेचा, वैभवाचा, सुखोपभोगांचा, सर्वांगीण प्रकाशाचा आणि आनंदाचा मार्ग ठरला. याउलट बहुजनांमधील ज्यांनी आपल्या डोळ्यांवर श्रद्धेची पट्टी बांधून आंधळेपण पत्करले त्यांच्या दृष्टीने श्रद्धेचा मार्ग हा गुलामगिरीचा, लाचारीचा, दारिद्र्याचा, दुःख यातनांचा, सर्वांगीण अंधाराचा आणि क्लेशाचा मार्ग ठरला. कर्म सिद्धांत. गुलामगिरी जिंदाबाद. श्रद्धेचे हे दुष्परिणाम समजण्याच्या दृष्टीने धर्मसूत्रांमधील कर्मफलाचा सिद्धांत पाहणे इष्ट ठरेल. कर्मफलाचा हा सिद्धांत म्हणजे वैदिक संस्कृतीचे एक फार मोठे वैशिष्ट्य होय. इहलोकीच्या कर्माचे फळ परलोकी मिळणे आणि या जन्मीच्या कर्माचे फळ नंतरच्या एखाद्या जन्मात मिळणे हे स्थूलमानाने या सिद्धांताचे स्वरूप आहे. आपस्तंभाने या सिद्धांताचा जोरदार पुरस्कार केला आहे. त्याच्या मताचे काही विवेचन आता करूया. कर्मसिद्धांताचा वर्णव्यवस्थेशी संबंध जोडताना आपस्तंभ म्हणतो, धर्माचे आचरण केले असता खालच्या वर्णातील मनुष्य पुनर्जन्म मिळताना आधीच्या वर्णाची प्राप्ती करतो. धर्माचे आचरण याचा अर्थ धर्मशास्त्रांनी त्या वर्णासाठी व आश्रमासाठी सांगितलेल्या कर्मांचे आचरण होय. आधीचा वर्ण मिळतो याचा अर्थ शूद्राला वैश्याचा, वैश्याला क्षत्रियाचा व क्षत्रियाला ब्राह्मणाचा वर्ण मिळतो. याच्या उलट स्थिती सांगताना आपस्तंभ पुढच्याच सूत्रात म्हणतो, अधर्माचे आचरण केले असता आधीच्या वर्णातील मनुष्य पुनर्जन्म मिळताना खालच्या वर्णाची प्राप्ती करतो. आपस्तंभाने या चर्चेच्या आधी एकदा हाच विषय काहीशा विस्ताराने मांडला आहे. तो म्हणतो, सर्व वर्णांना स्वतःच्या धर्माचे अनुष्ठान केले असता सर्वश्रेष्ठ व अपरिमित सुख म्हणजेच स्वर्गसुख प्राप्त होते. त्यानंतर म्हणजेच स्वर्गसुख भोगून झाल्यानंतर उरलेल्या कर्मफलांच्या जोरावर पुनर्जन्म घेताना मनुष्य जात, रूप, वर्ण, बल, मेधा, प्रज्ञा, द्रव्ये आणि धर्मानुष्ठान यांची प्राप्ती करतो आणि चाकाप्रमाणे सुखाने दोन्ही लोकात फिरत राहतो.
चांगल्या शेतात चांगली मशागत करून पिकांचे व झाडांचे बी पेरले तर अधिक चांगले फळ मिळते. तसेच कर्म करणाऱ्या माणसाला गर्भाधान वगैरे संस्कारांमुळे अधिक चांगले फळ मिळते. यावरून अधर्माचे आचरण केले असता अधिक वाईट फळ मिळते हे सांगितल्यासारखे झाले. ब्राह्मणाचे सोने चोरणारा व ब्रह्महत्या केल्यामुळे अभिशस्त म्हणजेच महापापी ठरलेला ब्राह्मण क्षत्रिय वा वैश्य परलोकामध्ये अपरिमित नरक भोगतो आणि पुनर्जन्म घेताना त्यांच्यापैकी ब्राह्मण हा चांडाळ बनतो, क्षत्रिय हा पौलकस बनतो आणि वैश्य हा वैन बनतो. याच पद्धतीने उपर्युक्त पापांपेक्षा वेगळी पापे करणारे लोक आपल्या वर्णातून च्युत होऊन पापाचे फळ म्हणून मिळणाऱ्या हलक्या योनीमध्ये जन्माला येतात. गौतमानेही याच पद्धतीने कर्मसिद्धांत सांगितला आहे. तो म्हणतो, आपापल्या धर्मांवर म्हणजेच कर्तव्यांवर निष्ठा ठेवणारे, ती कर्तव्ये पार पाडणारे विविध वर्णातील व आश्रमातील लोक मृत्यूनंतर कर्मांचे फळ बघून उरलेल्या कर्माच्या जोरावर विशिष्ट देश, जात, कुल, रूप, आयुष्य, ज्ञान, वर्तन, वित्त, सुख आणि मेधा यांनी युक्त असा जन्म प्राप्त करतात. याच्या उलट वागणारे म्हणजेच वर्णाश्रम धर्माचे पालन न करणारे विविध योनीतून फिरत नष्ट होतात. या देशातील बहुजनांच्या प्रदीर्घकालीन गुलामगिरीचे रहस्य या कर्मसिद्धांतात आहे, यात शंका नाही. वरून हा सिद्धांत खूप लोभसवाना, देखणा, नैतिक, न्यायाचा वाटतो. त्यामुळे येथील बहुजनांना त्याने भुरळ घातली आहे. त्याचे अंतरंग विषाने बनलेले आहे. त्याचा गाभा विघातक आहे हे त्यांना ओळखता आलेले नाही. हा सिद्धांत त्यांच्या ऱ्हासाला व अधःपाताला कारणीभूत झाला आहे. त्यांच्या दारिद्र्याचे, दुर्बलतेचे, अधिकारहीनत्वाचे आणि एकूणच विटंबनेचे मूळ या सिद्धांतात आहे. हा सिद्धांत त्यांच्या मनाला स्वप्ने पाहू देत नाही, संकल्प करू देत नाही. तो त्यांच्या बुद्धीला पालवी फुटू देत नाही. त्याने त्यांच्या धडावर त्यांच्या शोषकांच्या डोक्याचे कलम केले आहे. त्यांच्या डोक्यात त्यांच्या शत्रूंच्या मेंदूचे कलम केले आहे आणि त्यांच्या मेंदूत त्यांच्या द्वेष्ट्यांचे विचार कलम केले आहेत. तो त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध बंड करण्याची प्रेरणाच निर्माण होऊ देत नाही. हा त्यांना अन्याय वाटतच नाही. स्वतःची दुरावस्था व दैन्य हे स्वतःच्याच कर्माचे फळ आहे या समजुतीमुळे ते अपार यातना निमूटपणे सोसत राहतात. अन्याय करणाऱ्यांचे त्यामुळे सहजच फावते आणि प्रत्यक्षात हजारो वर्षेपर्यंत त्यांचे तसे फावलेलेही आहे. खरे तर हा सिद्धांत आपल्याशी धडधडीत शत्रुत्व करतो. एवढ्याच कारणाने बहुजनांनी तो उडवून लावला पाहिजे. त्याचे खंडन करण्यासाठी युक्तिवाद करण्याचीही गरज नाही. अंधार हा आपल्या अनुभवाचा विषय असतो. अशा स्थितीत अंधार हा अंधार आहे हे सिद्ध करण्यासाठी काही वादविवाद करण्याची गरज नसते. असे असले तरी एक दोन मुद्द्यांची दखल घेणे योग्य होईल असे वाटते. चांगल्या कर्माचे फळ चांगले मिळते आणि वाईट कर्माचे फळ वाईट मिळते असे सांगत असल्यामुळे कर्मसिद्धांत नैतिक आहे असे प्रथमदर्शनी वाटते. पण हीच मोठी फसवणूक आहे. चांगले कर्म ही संज्ञा येथे नैतिक कर्म, माणुसकी जपणारे कर्म, विवेकी कर्म, न्यायाचे कर्म या अर्थाने येत नाही. वाईट कर्म या संज्ञेचीही हीच स्थिती होय. या संज्ञा धर्मशास्त्रातील पारिभाषिक संज्ञा आहेत. त्यांचा अर्थ त्या शास्त्राला अनुसरूनच केला जातो. एखादे उदाहरण घेतले असता हे स्पष्ट होईल. एखाद्या सामान्य बुद्धीच्या ब्राह्मणाने एखाद्या विद्वान व चारित्र्य संपन्न शूद्राला गुरु मानले असे आपण समजूया. आता या ब्राह्मणाने केलेले हे कर्म चांगले की वाईट, नैतिक जाणीवा प्रगल्भ असलेला मनुष्य म्हणेल की त्याने हे चांगले कर्म केले. पण धर्मग्रंथ या कृत्याला चांगले कर्म मानतील काय? कदापि नाही. हे या प्रश्नाचे उत्तर आहे. धर्मशास्त्रांच्या दृष्टीने त्या ब्राह्मणाने हे वाईट कर्म केले आहे, पाप केले आहे, त्यामुळे तो पतित झालेला आहे. त्याबद्दल इतर ब्राह्मणांनी त्याच्याबरोबरचे सर्व व्यवहार तोडले पाहिजेत आणि त्या ब्राह्मणाने शुद्ध व्हायची इच्छा असल्यास प्रायश्चित्त घेतले पाहिजे. धर्मशास्त्रांनी सांगितलेली बहुसंख्य कर्मे याच प्रकारची आहेत. स्वाभाविकच कर्मसिद्धांताचा पायाच मुळी अनैतिक आहे. आता या सिद्धांतामुळे होणारी दुसरी एक फसवणूक ध्यानात घेऊया. इहलोकातील कर्माचे फळ परलोकात आणि या जन्मातील कर्माचे फळ नंतरच्या जन्मात मिळते असे सांगणे ही या सिद्धांतामधील लबाडी होय. कर्म करणाऱ्याला स्वतःला नाही तरी निदान त्याच्या मुलाबाळांना वा नातवंडांना फळ मिळेल अशी देखील सोय या सिद्धांतात नाही. खरे तर जे लोक हा सिद्धांत उधळून लावतात ते इहलोकी आणि या जन्मातच फळ मिळवू शकतात हे पाहिल्यानंतर देखील बहुजन सावध होत नाहीत. या व्यवस्थेचा फायदा ज्यांना मिळतो त्यांनी केलेले तिचे समर्थनच बहुजनांना विश्वसनीय वाटते. त्यांच्यावर अविश्वास दाखवण्या इतके मनोबल वा मनोधैर्य त्यांच्याकडे उरलेले नाही. कर्मसिद्धांतामधील लबाडी ओळखण्या इतके बुद्धिबल वा व्यावहारिक शहाणपणही त्यांच्याकडे उरलेले नाही.
इतकी या सिद्धांतामुळे त्यांची स्थिती केविलवाणी झालेली आहे. गुलामगिरी जिंदाबाद, बुद्धी स्वातंत्र्य मुर्दाबाद याच त्यांच्या आयुष्याच्या घोषणा बनल्या आहेत. धर्मावर ब्राह्मणांची मक्तेदारी. धर्माने समाजातील सर्व घटकांची न्यायाने धारणा करावी अशी आपली अपेक्षा असते. धर्माच्या निर्मितीमध्ये व रचनेमध्ये सर्व घटकांचा समतोल सहभाग असला तरच हे शक्य होऊ शकते. धर्मसूत्रांमधील धर्माच्या बाबतीत मात्र आपली ही अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही, कारण या धर्माच्या सर्व प्रमाणांवर ब्राह्मणांची अत्यंत कुटील अशी मक्तेदारी वा एकाधिकारशाही होती. उदाहरणार्थ, शिष्टांच्या परिषदेमध्ये सर्व ब्राह्मणच असणार असे नियम दिसतात. वेद व स्मृती या प्रमाणांच्या बाबतीतही तीच स्थिती होती. क्षत्रिय व वैश्य यांना या ग्रंथांच्या अध्ययनाचा अधिकार असला तरी अध्यापनाचा अधिकार कधीच नव्हता. याचा अर्थ धर्माचा उपदेश करणे वा धर्माविषयी काही निर्णय घेणे ही बाब त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेरची होती. काळाच्या ओघात या दोन वर्णांनी उपनयन संस्कार करून घेणे बंद केल्यामुळे तर त्यांना शूद्रच ठरवण्यात आले. त्यामुळे सर्व अब्राह्मण हे शूद्र ठरले. शूद्रांना धर्माविषयी अवाक्षर काढण्याचा अधिकार नव्हता. हे ध्यानात घेता धर्म ही जणू काही ब्राह्मणांची खाजगी इस्टेट असल्यासारखी स्थिती झाली. एकीकडे वेद हे धर्माचे मूळ म्हणायचे आणि दुसरीकडे त्या वेदाच्या अगदी एका अक्षराचे श्रवण वा उच्चारण करायला देखील बहुजनांना बंदी करायची. हा कमालीचा दुष्टावा होता. गौतम म्हणतो, शूद्राने जर जाणीवपूर्वक वेदपठन ऐकले तर त्याचे कान शिशाने व लाखेने वा जस्ताने भरावेत. त्याने वेदाचा उच्चार केला असता त्याची जीभ छटावी. त्याने वेद धारण केला असता, वेदमंत्र पाठ केले असता त्याचे शरीर कापून काढावे. धर्मशास्त्ररूपी रथावर आरूढ झालेले आणि वेदरूपी खड्ग धारण करणारे ब्राह्मण क्रीडा म्हणून जे काही बोलतील तो श्रेष्ठ धर्म होय असे बौधायनाने म्हटले आहे. वेदांचे हे खड्ग केवळ एखाद्या अक्षराचा उच्चार केल्याबद्दल शूद्रांची जीभ छाटणार असेल आणि त्यांचे शरीर कापून काढणार असेल तर शूद्रांनी या खड्गाची पूजा करायची की हे खड्गच छाटून काढणारी वेदविरोधी जीवनपद्धती स्वीकारायची? म्हणे ब्राह्मण लोक क्रीडेसाठी जे बोलतील तो श्रेष्ठ धर्म. गौतमाचा वरील नियम वाचल्यावरही हे खरे मानायचे काय? गौतमही धर्मशास्त्राच्या रथावर आरूढ होऊन वेदरूपी खड्ग घेऊन क्रीडेसाठी म्हणून म्हणाला की शूद्राच्या कानात शिसे होता, त्याची जीभ छटा, त्याचे शरीर कापून काढा. त्याने आणि इतर सूत्रकारांनी क्रीडार्थ म्हणून याच नमुन्याचे शेकडो नियम सांगितले. या सगळ्याला धर्म म्हणायचे काय? इतरांनी श्रम करून यांना ज्ञानसाधनेची संधी दिली. कुंपणाने शेत खावे तसा प्रकार वेदांच्या बाबतीत ब्राह्मणांनी केल्याचे दिसते. वेद हे जर सर्वांच्या धर्माचे मूळ होते तर त्या वेदांवर सर्व समाजाची मालकी असायला हवी होती. पण ब्राह्मणांनी इतरांना बाजूला सारून वेदांवर स्वतःचा कब्जा बसवला, स्वतःची वहिवाट निर्माण केली. खरे तर वेदांच्या रक्षणाची जबाबदारी समाजाने ब्राह्मणांवर टाकली होती. ब्राह्मणांना वेदांचे अध्ययन अध्यापन करता यावे, पाठांतर करता यावे, ज्ञानसाधना करता यावी यासाठी समाजाने त्यांना इतर सर्व जबाबदाऱ्यातून मुक्त केले होते. त्यांना पूर्णपणे उसंत मिळेल, मोकळा वेळ मिळेल याची खबरदारी घेतली होती. त्यांना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी देखील काही कष्ट करावे लागणार नाहीत अशी काळजी घेतली होती. क्षत्रियांनी जीवावर उदार होऊन समाजाचे आणि विशेषतः ब्राह्मणांचे रक्षण करावे. वैश्यांनी शेती, पशुपालन वगैरेद्वारे अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी संपत्तीचे उत्पादन करावे आणि शूद्रांनी सेवा करावी. समाजाचा गाडा ओढण्यासाठी करावे लागणारे सर्व प्रकारचे कष्ट व परिश्रम इतरांनी करायचे आणि ब्राह्मणांना केवळ ज्ञानसाधना करण्याचा निर्वेद मार्ग उपलब्ध करून द्यायचा अशी व्यवस्था होती. याचा अर्थ ब्राह्मणांनी पाठांतर वगैरे करून वेदांचे जे रक्षण केले त्याचे श्रेयही त्यांचे एकट्याचे नाही, इतर सर्वांचा त्यामध्ये वाटा आहे. त्यांनीही त्यासाठी इतरांबद्दल कृतज्ञ असले पाहिजे. ब्राह्मणांना पोट भरण्यासाठी स्वतःच शेती करून अन्नाचे उत्पादन करावे लागले असते तर ते वेदांच्या पठणासाठी किती वेळ देऊ शकले असते? दान म्हणून मिळालेल्या गायी दुधा तुपासाठी स्वतःच रानावनात जाऊन उन्हातानात राखाव्या लागल्या असत्या तर त्यांच्या हातून किती वेदाध्ययन झाले असते? वेद कृषीचा नाश करतो आणि कृषी वेदांचा नाश करते. म्हणून ब्राह्मणाने शक्यतो कृषीचा त्याग करून वेदाचे अध्ययन करावे असे बौधायन म्हणतो. आता वैश्यांनी शेती व पशुपालन करून निर्माण झालेले अन्न व दूध दुभते ब्राह्मणांना देणार नाही अशी भूमिका घेतली असती तर काय झाले असते? वैश्यांनी ब्राह्मणांना अन्न व दूध दुभते जरूर दिले, पण ब्राह्मणांनी निमित्ते शोधून त्यांचा वेदांचा अधिकार मात्र काढून घेतला. क्षत्रियांच्या बाबतीतही तेच केले. शेती व गोपालन करणाऱ्या ब्राह्मणांची कुलीनता नष्ट होते, ते शूद्र व अकुलीन बनतात असा धाक घालून ब्राह्मणांना कष्ट करण्यापासून परावृत्त करणाऱ्या सूत्रकारांनी ब्राह्मणांचे मन उमदे मात्र केले नाही. जो ब्राह्मण वेदाचे अध्ययन करण्याऐवजी अन्यत्र श्रम करतो तो जिवंतपणीच ताबडतोब मुलाबाळांसह शूद्र बनतो
असे गौतमाने म्हटले आहे. पण तुम्हाला अध्ययन करता यावे म्हणून दुसरे कोणीतरी श्रम करीत आहे याची जाणीव मात्र त्याने ब्राह्मणांना करून दिली नाही. समग्र समाजाने अहोरात्र कष्ट उपसल्यामुळे तुम्हाला अध्ययनाची संधी मिळाली आहे, तेव्हा तुम्ही त्या समाजाबद्दल कृतज्ञ राहा, त्याच्यावर प्रेम करा, त्याला ज्ञान द्या, त्याच्या हिताची काळजी करा, असा सल्ला त्यांनी ब्राह्मणांना दिला नाही. मूर्ख ब्राह्मणावर टीका. व्रत न करणाऱ्या, मंत्र न जाणणाऱ्या आणि केवळ जातीच्या नावावर जगणाऱ्या हजारो ब्राह्मणांचा समूह असला तरी त्याला शिष्टजनांची परिषद म्हणता येत नाही, हा एक अत्यंत महत्त्वाचा विचार बौधायनाने मांडला आहे. ब्राह्मणांचे अतिक्रमण म्हणजे त्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कुले अकुलीन होतात, हा विचार मांडून झाल्यावर त्याने म्हटले आहे, मूर्ख आणि मंत्र न जाणणाऱ्या ब्राह्मणाचे उल्लंघन केले तरी तो ब्राह्मणांचा अतिक्रम होत नाही, कारण प्रज्वलित अग्नीला सोडून कोणी राखेमध्ये आहुती टाकत नाही. विद्वान ब्राह्मण म्हणजे प्रज्वलित अग्नी आणि मूर्ख ब्राह्मण म्हणजे राख, असे त्याने सूचित केले आहे. बौधायनाने दिलेल्या या श्लोकातील मंत्र विवर्जिते या विशेषणाच्या जागी वेद विवर्जिते असे ब्राह्मणाचे विशेषण वापरून वसिष्ठानेही हा श्लोक उद्धृत केला आहे. तो आणखी म्हणतो, व्रत न करणारे व अध्ययन न करणारे ब्राह्मण जेथे भिक्षेसाठी फिरतात त्या गावाला राजाने दंड करावा, कारण तो गाव चोराला अन्न देणारा ठरतो. यज्ञातील व श्राद्धातील दाने नेहमीच श्रोत्रियाला द्यावीत. श्रोत्रिय नसलेल्या माणसाला दान दिले असता ते पितरांनाही पोचत नाही आणि देवतांनाही पोचत नाही. एखाद्याच्या घराला लागून मूर्ख ब्राह्मण राहत असेल आणि बहुश्रुत ब्राह्मण दूर राहत असेल तर त्याने बहुश्रुताला दान द्यावे. मूर्खाला टाळल्यामुळे ब्राह्मणाचा अतिक्रम झाला असे होत नाही. ज्या राष्ट्रामध्ये विद्वानांच्या दृष्टीने भोज्य म्हणजेच खाण्यास योग्य असलेले पदार्थ अविद्वान खातात त्या राष्ट्रामध्ये दुष्काळ पडतो किंवा मोठे भय निर्माण होते. सूत्रकारांचे हे नियम पाहून आपले मन काहीसे सुखावून जाते यात शंका नाही. त्यांना अध्ययनशीलतेची, ज्ञानाची, विद्वत्तेची किंबहुना एकंदरीत गुणवत्तेची कदर आहे अशी भावना आपल्या मनात निर्माण होते. मूर्ख ब्राह्मणापेक्षा विद्वान ब्राह्मणाला मान देण्याची आणि मूर्ख ब्राह्मणाचा अतिक्रम केला तरी दोष लागत नाही असे म्हणण्याची त्यांची भूमिका आपल्याला नैतिक वाटते, हेही खरे आहे. त्यांच्या या भूमिकेबद्दल त्यांचा योग्य तो गौरव केला पाहिजे. हे मान्य केल्यावर या नियमांच्या काही मर्यादाही ध्यानात घेतल्या पाहिजेत. या नियमामागे ब्राह्मणातील अंतर्गत स्पर्धा. व्रत वगैरे न करणाऱ्या ब्राह्मणांना भिक्षा वाढणाऱ्या गावाला राजाने दंड करावा असे गौतमाने म्हटले आहे. यातील गंमत अशी की भिक्षा मागणाऱ्या ब्राह्मणांना दंड करावा असे मात्र तो सांगत नाही, कारण राजाने ब्राह्मणाला आर्थिक दंड करता कामा नये असा सूत्रकारांचा दृष्टिकोन आहे. विद्वान ब्राह्मणाला दान द्यावे, अविद्वानाला देऊ नये या अर्थाचे बौधायन व गौतम यांचे नियम खरे तर गुणवत्तेच्या प्रेमापोटी निर्माण झालेले नसून ब्राह्मणांमधील अंतर्गत संघर्षामधून बनले आहेत. या नियमांमध्ये गुणवत्तेचे प्रेम अजिबातच नाही असे मी म्हणणार नाही, तरीही त्यांचा प्रमुख उद्देश ब्राह्मणांमधील गुणी लोकांच्या मनातील महत्वाकांक्षा प्रकट करणे हा आहे. फारसे कष्ट न करता दाने मिळवणाऱ्या ब्राह्मणांविषयीची प्रामाणिकपणे धर्मशास्त्रोक्त कष्ट करूनही मागे पडणाऱ्या ब्राह्मणांच्या मनातील असूया या नियमांमधून व्यक्त झाली आहे. मी असे म्हणतो, याला एक अत्यंत महत्त्वाचा आधार आहे. सूत्रकारांनी गुणवत्तेच्या निर्भेळ प्रेमापोटी नियम केले असते तर मूर्ख ब्राह्मणापेक्षा विद्वान अब्राह्मण श्रेष्ठ असतो असाही एखादा नियम त्यांनी केला असता. पण सूत्रकारांना हे अजिबात अभिप्रेत नाही. त्यांचे एवढेच म्हणणे आहे की ब्राह्मणांमध्ये आपापसात स्पर्धा असेल तेव्हा विद्वान ब्राह्मणाला अविद्वानापेक्षा अधिक मान, पैसा, प्रतिष्ठा इत्यादींचे दान करावे. याउलट जेव्हा ब्राह्मण व अब्राह्मण यांची तुलना असेल तेव्हा विद्वान अब्राह्मणापेक्षा अविद्वान ब्राह्मणालाच मान वगैरे द्यावा, कारण त्याच्याकडे वर्णश्रेष्ठत्व असते. या नियमांमधील आणखी एक मर्यादाही ध्यानात घेतली पाहिजे. येथे अध्ययन, ज्ञान, विद्वत्ता वगैरे शब्द वेदांचे अध्ययन वगैरे अर्थाचे आहेत. त्यामुळे धर्मशास्त्रांनी सांगितलेल्या अत्यंत संकुचित अशा नियमांचे ज्ञान असलेले व त्यांचे आचरण करणारे ब्राह्मण हे येथे ज्ञानी वगैरे म्हटले गेले आहेत. त्यामुळे येथे ज्ञानी लोकांचा केलेला गौरव हा बहुजनांच्या विरोधात जाणारा, त्यांना गुलाम बनवणाराच आहे, यात शंका नाही. या नियमांचा अप्रत्यक्ष वा आनुषंगिक असा एक फायदा मात्र आहे. ब्राह्मणांमधील अंतर्गत स्पर्धेपायी का होईना मूर्ख ब्राह्मणाचा अतिक्रम हा दोष नव्हे असे सूत्रकारांनी सांगितले असल्यामुळे आपण निदान मूर्ख ब्राह्मणांच्या शब्दाची तरी चिकित्सा करावी एवढे स्वातंत्र्य बहुजनांपैकी काही जणांच्या मनात निर्माण होऊ शकेल. धर्मसूत्रे ज्या धर्माचे प्रतिपादन करतात तो धर्म हा पूर्णपणे तांत्रिक, पारिभाषिक व वर्णसापेक्ष स्वरूपाचा असतो. सर्वांना न्यायाने वागवावे, समतेचा अंगीकार करावा,
सर्वांना विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात इत्यादी तत्वांचा पुरस्कार करणे हे काही या धर्माचे गाभा तत्व नसते. श्रुती, स्मृती आणि त्यांना अनुसरणारे ब्राह्मण शिष्ट ज्या तत्वांना धर्म म्हणून मान्यता देतील ती तत्वे ही धर्म म्हटली जातील अशी स्थिती आहे. शूद्राने सेवा केली की तो धर्म, पण त्याने अध्ययन केले की तो मात्र अधर्म. याउलट ब्राह्मणाने सेवा केली की तो अधर्म, त्याने शूद्राला अध्यापन केले की तो अधर्म. जीवनाच्या सर्व क्षेत्रात धर्म व अधर्म यांचे स्वरूप ठरवण्याची कसोटी ही अशा प्रकारचीच असणार हे धर्मसूत्रांनी वारंवार स्पष्ट केले आहे.